डॉक्टर वैद्य स्पाईन फिजिओथेरपी सेंटरवरून आज आपण खांद्याचे व्यायाम कसे करायचे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया. बऱ्याच वेळेस छोट्या छोट्या गोष्टी चुका होतात. कॉमन असलेला जो फ्रोझन शोल्डर आहे ते होऊ नये यासाठी तुम्ही पहिल्यापासून वॉर्मिंगअपमध्ये खांद्याचे हे व्यायाम केले तरी तुम्हाला ती वेळ येणार नाही. तर सिंपल व्यायाम आहे, आपण प्रॅक्टिकली पाहून घेऊ. बेडला थोडं सरकून झोपायचं, खांदा बाहेर आला पाहिजे या व्यायामामध्ये आणि हात शोल्डरवर लावायचा शक्यतो आणि क्लॉकवाईज मूवमेंट करायची. क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज. यामध्ये सर्व शोल्डरचे सर्व मसलचे एक्सरसाइज होतात बऱ्याच वेळेस. ओके, या प्रकारे. दुसरा प्रकार आहे स्ट्रेट हात ठेवायचा, एल्बोमध्ये फ्लेक्स करायचं नाही आणि क्लॉकवाईज व्यायाम करायचा. क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज. ओके. बऱ्याच वेळेस इतरचे मसल कडक झाले असतात आणि खाली जात नाही आपला फ्रोझन शोल्डरमध्ये आणि त्यासाठी आपल्याला ग्रॅव्हिटीचा सपोर्ट घेऊन आपल्याला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज शक्य झाल्यास फ्रोझन शोल्डरमध्ये आपल्याला सपोर्ट देऊन करायचं व्यायाम. घरी कोणतरी एक सपोर्ट करायचं. ओके, ठीक आहे. भिंतीकडे तोंड करून उभं राहायचं आणि बोटाने आपण चालण्यासारखं वरती करायचं. शोल्डर आपण थोडं थोडं पुढे जायचं जेवढं शक्य आहे तेवढं. पेन झालं तर थांबायचं, जर पेन नाही झालं तर वरती करायचं जेवढं शक्य आहे. पण पूर्ण इथपर्यंत पण जाऊ शकतात आणि परत मागायचं. रिटर्न रिटर्न परत आपल्या त्या पोझिशनमध्ये जाऊन यायचं. या खाली आणि परत वरती जायचं. प्रत्येकाला वर फ्रोझन शोल्डरमध्ये तर शक्यच नाही, पण रोज थोडं थोडं आपल्याला अंतर वरती जायचं. असं रिपिटेशन करायचं 10 वेळेस, 15 वेळेस, 5 वेळेस. ओके, ओके. नंतर सेम पोझिशन मध्ये आपण हात गोल फिरवायचे, भिंतीला टच करून. आपण भिंती सारवतो तेव्हा भिंती सारवायचा व्यायाम आहे. गोल फिरवायचा हात क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरवा फिरवा आणि आपण रोज थोडी थोडी त्याची हा जो राऊंड होत आहे सर्कल हा मोठा कसा होईल तो पाहायचा आहे. तर पुढे जाऊन मोठं करायचं. गो आणि फ्रोझन शोल्डरमध्ये जेवढं पुढे आपल्याला जाता येईल तेवढ्या पद्धतीचं मोठं राऊंड करायचं. सेम हे अँटी क्लॉकवाईज सेम क्लॉकवाईज करायचं. पाठीमागे छोटा राऊंड करा, क्लॉकवाईज राऊंड. क्लॉकवाईज पद्धतीने याचं आपण जे शक्य आहे तिकडे आपण मोठे मोठे वर्तुळ करायचं, सर्कल करायचं, जेणेकरून खांद्याची रेंज मुवमेंट वाढत जाईल. थोडं पुढे झुकायचं आहे, एक साईड पुढे घ्यायची आहे शोल्डरची, एल्बो फ्लेक्स करायचं आहे. थोडं पुढे घ्यायचं आहे आणि क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज मुवमेंट करायची. अँटी क्लॉकवाईज. ओके, अँटी क्लॉकवाईज. फ्रोझन शोल्डरला जास्त मोठं फिरवता येणार नाही, पण थोडं थोडं प्रॅक्टिस करून मोठं जेवढे रेंज ऑफ मुवमेंट आहे वाढवता येईल तेवढं वाढवायचा प्रयत्न करायचा. पूर्ण शक्य तेवढी असं वाढवायचा प्रयत्न करायचा. ओके, अँड अपोजिट डायरेक्शन. ओके.